आता बातमी वाशीमधून आहे। 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी 520 रुपये घेत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर NDTV मराठीनं 16 जानेवारी रोजी या संदर्भातील बातमी प्रसारित केलेली होती। या बातमीची तातडीनं दखल घेत जिल्हा प्रशासनानं तातडीनं पावलं उचलत मुद्रांक विक्रेत्यांवर आता कारवाई केली आहे। 500 रुपयांच्या मुद्रांकासाठी 520 रुपये आणि 100 रुपयांच्या मुद्रांकासाठी 110 रुपये घेण्याच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे आणि यानुसार एका विक्रेत्याचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे। कारंजा येथील मुद्रांक विक्रेता जास्त दराने पैसे घेऊन मुद्रांक विकतो आहे या आशयाची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे। निश्चित आम्ही त्याची दखल घेतलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी सुद्धा त्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि आम्ही आज संध्याकाळपर्यंत त्या मुद्रांक विक्रेत्याचा परवाना निलंबित करण्याची कार्यवाही करणार आहे आणि यापुढे सुद्धा जर वाशिम जिल्ह्यातील कुठल्याही नागरिकाला अशा प्रकारचा त्रास होत असेल त्यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी वाशिम यांच्याशी संपर्क साधावा असं मी आवाहन करतो।